नमस्कार, मी श्रेयसी मंत्रवादी. रामायण म्हटलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात ते महर्षी वाल्मिकी आणि त्याचबरोबर दूरदर्शनवर अतिशय भक्तिभावाने रामायण ही मालिका बघणाऱ्यांच्या डोळ्यासमोर रामानंद सागरसुद्धा येतात. पण आपण दूरदर्शनवर जे रामायण बघितलं त्या रामायणात जे प्रसंग, घटना, गोष्टी दाखवल्या त्याही पलीकडे अनेक घटना, अनेक गोष्टी रामायणात आहेत ज्या अनेकदा आपल्याला माहिती नसतात, आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. पण असे काही संशोधक, अभ्यासक आहेत की ज्यांनी रामायणाचा सखोल अभ्यास केला, संशोधन केलं आणि अपरिचित रामायण जे आपल्यासाठी आहे ते परिचित करून दिलं आपल्या पुस्तकांमधून. त्यातलीच दोन महत्त्वाची पुस्तकं म्हणजे डॉक्टर प.वी. वर्तक यांचं वास्तव रामायण आणि दाजी पळशीकर यांचं अपरिचित रामायण. या दोन्हीही पुस्तकांचा आधार घेत त्यामध्ये स्वतःचे विचारसुद्धा अत्यंत योग्य तऱ्हेने मिसळत श्रीमती संपदा वागळे आपल्यासाठी रोज एक अपरिचित रामायणातली गोष्ट घेऊन येणार आहेत. गुढीपाडव्यापासून रामाचं नवरात्र सुरू होतं, त्यामुळे सारस्वत कनेक्ट या यूट्यूब चॅनलवर गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत अपरिचित रामायणातली रोज एक गोष्ट आपण बघणार आहोत, त्याचा लाभ घेणार आहोत. आणि त्यासाठी तुम्ही एव्हाना खरं तर हे चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, पण नसेल तर सारस्वत कनेक्ट हे यूट्यूब चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. आणि मंदिरात गेल्यावर जसं आपण घंटानाद करतो त्याचप्रमाणे तिकडे सुद्धा एक बेल आयकॉन असतं, तर ते बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे जेव्हा जेव्हा ही गोष्ट अपलोड केली जाईल त्याचा संदेश तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ घेता येईल. तेव्हा येणाऱ्या नूतन वर्षाच्या तुम्हाला मी आधीच शुभेच्छा देते आणि या अपरिचित रामायणातल्या गोष्टी आपण सगळे एकत्र जरूर ऐकूया. धन्यवाद.